वर्षांची परंपरा जपणारा सातपूर येथील भवानी मातेचा बारागाडा ओढण्याचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला। गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या यात्रेसाठी पंचक्रोशीतील अधिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती। श्री गणेशा मंगेश निगळ यांनी पारंपरिक पद्धतीने 12 गाड्या ओढत विसावा स्थानकापर्यंत पोहोचवून सोहळ्याची सांगता केली। अर्धनारी नटेश्वराच्या वेशभूषेत त्यांनी प्रथम गावातील वेशीवरील मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर तसेच औद्योगिक वसाहतीतील प्राचीन भवानी माता मंदिरात विधिवत पूजा केली। त्यानंतर त्र्यंबक रोडवर एकमेकांना बांधलेल्या 12 गाड्या ओढण्याची परंपरा पूर्ण करण्यात आली। 12 गाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सवाद्य मिरवणूक सातपूर गावातून काढण्यात आली। या सोहळ्यास माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। यात्रेच्या यशस्वीतेसाठी समितीच्या वतीने शांताराम निगळ, गोकुळ निगळ, प्रकाश निगळ, शिवाजी भंदुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष भरत घाटोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले। दरम्यान पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरणारा हा बारागाडा सोहळा सातपूरच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देत यंदाही यशस्वीरित्या नाशिकचे सन्माननीय उपमहापौर विलास शिंदे, त्याचबरोबर इथे थोड्या वेळापूर्वी उपस्थित असलेल्या सन्माननीय महापौर हिमगौरीताई आडके, या सर्वांचं मी ग्रामस्थांच्या वतीने तसेच जत्रा उत्सव समितीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, हा जत्रा उत्सव गेल्या शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे। गेल्या शेकडो वर्षांपासून आम्ही सर्व सातपूरकर एकोप्याने, एका जीवाने 18 पगड जाती सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो। हा उत्सव साजरा करत असताना या गावाचं शहरीकरण झालं आहे, परंतु शहरीकरण झाल्यानंतरही आम्ही आजही आमच्या गावाचं गाव पण टिकवलं आहे। हे गाव पण टिकवत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं आहे। या शहरामध्ये, ह्या गावाचं शहर होताना शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरची लोक गावाला आली, वस्तीला आली, या शहराचं इंडस्ट्रियलायझेशन झालं, शहरीकरण झालं। हे सर्व होत असताना आजूबाजूच्या जिल्ह्यावरून, तालुक्यावरून लोक आले, इथे रहिवासी झाले, तेही आमचे सातपूरकर झाले। त्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत शेकडो वर्षाची परंपरा आम्ही अखंडपणे चालवत आलेलो आहोत। आमचे सर्व आयोजक, आमचे सर्व कमिटी सदस्य या सर्वांनी उत्साहाने हा उत्सव पुन्हा त्याच जोमाने, त्याच ताकदीने साजरा करत आहोत। इथे उपस्थित असलेले सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे, मी यांचा सर्व ग्रामस्थ, सर्व जत्रा उत्सव कमिटी तसेच नाशिक महानगराच्या वतीने मी पुनश्च एकदा खूप सारं स्वागत करतो, थांबतो। धन्यवाद। भरत घाटोळ, त्यांचे सर्व सहकारी, सन्माननीय विचारमंच व उपस्थित सर्व सातपूरचे, नाशिकचे ग्रामस्थ आणि शहराचे बंधू भगिनी, मी जास्त वेळ काही घेणार नाही आहे, पण मला पूर्वीच एकदा लक्ष्मण घाटोळनी या कार्यक्रमाला यायला आग्रह केला होता। तुमच्या उत्साहात साजरा होण्यासाठी मला विनंती केली होती, पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही। मग मला शहाजीराजांना पाठवावं लागलं, पण यावेळी निश्चित ठरवलं होतं की आपण ह्या वर्षी याचं, ही जुनी परंपरा आहे, 12 गाड्यांचं जे तुम्ही त्याला काय म्हणतात, 12 गाड्यांचं ओढतात, 12 गाड्यांचा ओढण्याचा जो कार्यक्रम आहे, ही अनेक वर्षापासून सातपूर हे शहरात गेलं असलं तरी आपली जुनी परंपरा, आपली जुनी प्रथा हे टिकून ठेवलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जर जपायची असेल तर जुनी परंपरा, जुन्या प्रथा या सांभाळणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे। तरच आपण याच्या पुढं महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र, महाराष्ट्राची वेगळी ओळख हे जपू शकू। फुलचंदजी पाटील यांच्या कुटुंबियांचा देखील यात्रा उत्सव पवार,
आवाज जाधव, रवी नाना काळे, रवींद्र शेवरे, सोनाली मंत्री, मागणे, काकांची गोसावी, प्रदीपजी गोडके, राहुल साळुंके, शिवाजी काळे, संदीप निगम, विक्रम निगम, अनिल निगम, दिनेश निगम. आपण 4 लोकांसाठी पुढून गर्दी कमी करा, पुढून गर्दी कमी करायची आहे. बारा गाड्यांमध्ये बसलेल्या व्यक्तींचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायची आहे. आपण बघतोय या ठिकाणी